नमस्कार. स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. जगभरातल्या गणेश भक्तांना मी गणेश पर्वाची खूप खूप शुभेच्छा देतो. हा गणेश उत्सव सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्याचा जावो आणि श्री गणेशाचा आशीर्वाद हा सर्वांना प्राप्त हो अशा प्रकारची श्री गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि गणरायाला ही पण प्रार्थना करतो की पुढच्या वेळेस पासनं तुम्ही सगळे अधिक ऑर्गनाइज होऊन कमी दंगा कराल अशा प्रकारची गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो. पण गमतीचा भाग वेगळा आहे. हे पर्व अत्यंत महत्वाचं पर्व आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्री गणेश आपले आराध्य दैवत आहे. ते आपले विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे विघ्नहर्ता आपल्या देशावर आपल्या राज्यावर येणारे सर्व विघ्न हरोत. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होण्याकरता विघ्नहर्ता आम्हाला आशीर्वाद देवोत अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी मी प्रार्थना करतो. उत्सवाचा दर्जा दिल्यानंतर हा पहिलाच गणेशोत्सव होतोय. यंदा गर्दी ही सगळ्या ठिकाणी जास्त संख्येने दिसते. शासनाची तयारी कशी असते? मुळामध्ये गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या नियोजनाच्या संदर्भात त्या ठिकाणच्या जी काही पोलीस युनिट्स आहेत त्यांनी मंडळांशी चर्चा केलेली आहे. मंडळांना एसओपी दिलेले आहेत. मंडळांसोबत ते एसओपी पाळतायत की नाही या संदर्भात चर्चा केलेली आहे. मोठ्या मंडळांसोबत रिहर्सल केलेली आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक येतात. ऑपरेशन सिंदूर नंतर जी काही वल्नरेबिलिटी एक काही काळ असते त्याचा विचार करता मोठ्या प्रमाणात आपण प्रिकॉशन्स ज्या त्या घेतल्या. उद्धव ठाकरे हे आज एकत्र येताना दिसत आहेत. गणेश उत्सव आहे. दोघंही भाऊ एकत्र आहेत. निवडणुकीच्या दृष्टीनं देखील कुठंतरी एक पाऊल आहे. मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे. त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत. ते एकत्रितच राहावेत अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना. अरे एखाद्या दिवशी राजकारण सोडून द्या. आज विघ्नहर्त्याचं बोलू आपण. काय राजकारण कमी जाईल. तुम्ही स्थापन करण्याचा निर्णय दिलेला आहे. राज्यातली एकंदरीत देशातलं पहिलं राज्य असं ठरलेलं आहे की जी वॉर रूम करते टॅरिफसाठी. आम्ही असं ठरवलं आहे की वेगवेगळ्या बाजारपेठा उघडण्याकरता वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार वाढवण्याकरता आणि ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस करता जे जे काही रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता आहे ते रिफॉर्म्स करण्याकरता आम्ही वॉर रूम उघडली आहे. 100 रिफॉर्म्स करायचं आम्ही एक टार्गेट ठरवलेलं आहे. आणि या माध्यमातनं इज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातनं आपल्या उत्पादन खर्च हा कमी झाला पाहिजे. लॉजिस्टिक्सची कॉस्ट कमी झाली पाहिजे. आणि नवीन मार्केटमध्ये आपले जे प्रॉडक्ट्स आहेत आपले ज्या उत्पादनं आहेत त्यांना योग्य प्रकारचं मार्केट मिळालं पाहिजे. याकरता राज्य म्हणून जे जे करता येईल ते आम्ही करणार आहोत. स्वराज्य मराठी, बातमी नाही जबाबदारी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.